सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी, पंचांना विनंती आहे. सचिन, ही जी स्पर्धा आहे सध्या ज्या स्पर्धा खेळवल्या जातात त्या ओळखल्या जातात फलंदाजांमुळे. कॉर्नर को ना रे, 4-5 जन है. ओ यहाँ से बॉल भी नहीं कर, कौन सी बॉल लगी? ए तेरा उधर शंकर काका आणि फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला पाहतोय राहुल आणि नॉन स्ट्रायकर शुभम. कमी गतीने केलेला हा चेंडू होता, हवेमध्ये काही काळ, पण सुरक्षित फलंदाज. 1 धाव आणि धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 6 धावा. पुढचा चेंडू बॅकफुटवर पंच केलेला हा चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या आहे 7 धावा. आजचा हा निर्णायक असा सामना, आजच्या दिवसाचा शेवटचा हा सामना. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, इनर एज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण नाकारले. केवळ 1 धाव घेता येईल. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सावध अशी सुरुवात, पूर्ण सावध अशी सुरुवात. किनवट संघाची
धुरा सांभाळतोय शुभम आणि राहुल. बॉलिंग मार्कवर एजाज आपलं पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक घेऊन. काहीशी सावध अशी सुरुवात किनवट संघाची. टोलविलेला आहे. 4 धावा. याच पद्धतीने खेळावा लागेल. राहुलला चांगली फटकेबाजी करतोय. 2 चौकार आतापर्यंत वसूल केलेत. पुढचा चेंडू परत एकदा हवेमध्ये चेंडू. 4 धावा. आता मात्र आपले सुंदर आकर्षक असा हा फटका केवळ प्लेस केले कव्हरच्या दिशेने. 4 धावा. परत एकदा चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत राहुलच्या. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस होताना. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. पहिल्या विकेटचं पतन. परिसरातले 4 नामांकित संघ आपण बघतोयत. भोकर, उमरखेड, पूर्णा आणि किनवट. पैकी भोकरने क्वालिफाय केलंय पुढच्या राऊंडसाठी. आणि आजचा हा निर्णायक असा सामना. अकुटबाचा चेंडू टोलविलेला आहे. बालू बालाजी मागच्या सामन्यामध्येही 6 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले. आणि येता क्षणी या सामन्यातही पहिल्या चेंडूवर षटकार. खणखणीत षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 धावा. काहीसा महाग जात आहे पूर्णा संघासाठी हे षटक. एक बळी त्यांनी मिळवलाय राहुलच्या स्वरूपात. हा गतीने केलेला चेंडू वाईड लाईनच्या बाहेर. वाईडचा कॉल. एक अतिरिक्त धाव. मागच्या सामन्यामध्ये
पूर्ण संघाने एकही अतिरिक्त दिला नव्हता वाईड आणि नोच्या स्वरूपात. पुढचा चेंडू घेऊन एजाज. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि धक्का किनवट साठी. टायगर ती वाईट तिथे किट मध्ये होती आपल्या. हॅलो, सगळ्यांचं स्वागत आहे. सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. खूप आनंद होते हे सामने बघताना. बाल खेळाडू या सामन्यांचा आनंद घेताना भोकरच्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद असतो या सामन्यांसाठी. स्पर्धेचा हा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाचा हा अंतिम सामना. पुण्याचा संघ आणि किनवटचा संघ एकमेकांशी 2-2 हात करतायत. काका परत एकदा गोलंदाजी मार्कवर. 2 षटकानंतर धावसंख्या आहे 27 धावा किनवट संघाच्या आणि त्यांचे 2 खेळाडू 2 फलंदाज परतलेत. तिसरं षटक आखूड टप्प्याचा कमी गतीने केलेला हा चेंडू होता. परत एकदा वाईड लाईनच्या जवळ खेळविण्याचा प्रयत्न होता पण थोडासा बाहेर. वाईडचा कॉल. एक अतिरिक्त धाव. स्लोवर वनचा चांगला वापर करताना काका. परत एकदा तीच दिशा पकडण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा अपयशी. अतिरिक्त धाव वाईडच्या रूपात. हीच ती लाईन आहे जी धरून ठेवलेली आहे आतापर्यंत गोलंदाजांनी. त्याच दिशेने खेळवण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय. फलंदाज काहीसा त्या दिशेवर. 2 चेंडू 2 धावा त्याही अतिरिक्त. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळाली काकाकडून.
चांगला मॅच सुरू आहे. चांगला मॅच सुरू आहे. सुंदर फटका. क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने कव्हर केलाय. 2 धावा घेता येतील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 धावा. हे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने बांधून ठेवलंय काकानी, शंकर काका. अगोदर टप्प्याचा पुन्हा एकदा केवळ 1 धाव. काहीशी सावध अशी सुरुवात किनवट संघाची. आतापर्यंत 33 धावा फलकावर लागल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. हे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली गोलंदाजी करतोय शंकर काका. वैयक्तिक दुसरं हे षटक. यावेळेस हात खोलण्यासाठी जागा दिली होती. थोडीशी गफलत, मिसफील्ड आणि 4 धावा. भोकर आणि बीसीसी संघ भोकर आयोजित खासदार चषक 2025 चे हे सामने. परिसरातील नामांकित असे 16 संघ दरवर्षी इथं जमतात. मागच्या 16 वर्षांची ही परंपरा. आणि गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी पूर्ण संघाकडून आपल्याला दिसतोय करीम. टोलविण्याचा प्रयत्न होता. तो हिटिंग आर्क जो असतो त्याच्या अगदी त्या एरियामध्ये केलेला तो चेंडू होता, पण चांगली गती होती चेंडूच्या मागे, त्यामुळे हवेत खेळता आलं नाही. केवळ एकेरी धाव. त्याच्यावर समाधान मानावं लागेल. चांगल्या पद्धतीने खेळलं यावेळेस. 4 धावा. अतिशय तेज असा आउटफील्ड या मैदानाचं. संख्या जाऊन पोहोचलेले 42 धावा किनवट संघाच्या. परत एकदा टोलविण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न. चांगला थ्रो, जबरदस्त असा थ्रो. आणि रेफर केले थर्ड अंपायर कडे. आमचे थर्ड अंपायर साई पाटील.
तिथं जे एक्स्ट्रा खेळाडू तीन चेंडू झालेले आहेत. सुरू आहे, थोडासा वेळ लागतोय. अतिशय उत्कृष्ट अशा क्षेत्ररक्षणाचा नमुना. सुरुवातीला चेंडू आपल्या दिशेने येतोय हे थोडंसं त्याला उशिरा कळलं तिथल्या क्षेत्ररक्षकाला. आणि नॉट आउटचं काल. नॉट आउट. अंपायर, थर्ड अंपायर का निर्णय है नॉट आउट. किन्वट वर्सेस पूर्णा, ये जो संघर्षपूर्ण मैच चल रहा है, काफी दर्शक 50-60 हजार मौजूद और कुछ डिफ्लेक्शन की वजह से थर्ड अंपायर के पास निर्णय होने की वजह से थोड़ी देर के लिए रोक दिया गया था. खेल शुरू होने जा रहा है. अंपायर का इशारा आया है. अगली गेंद और खूबसूरती के साथ ड्राइव किया है. फील्डर वहां मौजूद नहीं कोई. गेंद सीधा चीरते हुए गोली की रफ्तार से बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. जो बाउंड्री लाइन के पास दर्शक हैं उनसे अनुरोध है कि वो बॉल को कलेक्ट करके कम से कम जल्द से जल्द भेजें तो खेल में देरी नहीं होगी. जो दर्शक देख रहे हैं अगर उनके हद में है तो गेंद को पकड़ के जल्दी से भेज दिया करें अंदर. हमारे भोकर के दर्शक काफी अच्छे हैं. इस बीच अगली गेंद, अच्छी गेंद उछाल के मारा एक कमेंट्री बॉक्स एंड की ओर और सीधा हाथों में कैच. सलामीला आलेला हा फलंदाज परत तो वैयक्तिक 17 धावांवर. आणि धावसंख्या या क्षणी आहे 48 धावा किनवट संघाच्या. आणि त्यांचे 3 गडी आतापर्यंत परतलेत तंबूमध्ये. हे चौथं षटक प्रगतीपथावर आहे आणि हा शेवटचा चेंडू चौथ्या षटकाचा. पुल करण्याचा प्रयत्न होता थोडासा पुढच्या टप्प्यावरचा हा चेंडू. एक धाव. 4 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओवर समाप्त हुआ. नए गेंदबाज आए हैं अंसार. कमेंट्री बॉक्स एंड से गेंद, नई गेंद लेकर के, नया ओवर लेकर के, और वो गेंद करेंगे किन्वट के बल्लेबाज ज्ञानेश्वर को. सुमारे 12च्या धावगतीने किनवटचा संघ धावा बनवत आहे. चुकीच्या दिशेने केलेला हा चेंडू होता पण त्याचा फायदा उचलता आला नाही. केवळ एक धाव. थोडंसं ऑकवर्ड अशा पद्धतीचं स्टान्स आणि होल्डिंग जी आहे, बॅट होल्डिंग थोडंसं ऑकवर्ड पद्धतीचं आहे ज्ञानेश्वरचं.
जो बॉटम हँड असायला पाहिजे तो अप्पर आहे. त्यामुळे बघताना मोठ्या शॉट खेळू शकतो का नाही असं वाटतं, पण ज्या नंबरवर तो खेळण्यासाठी आलाय निश्चितपणे चांगला फलंदाज आहे. अगदी पुढचा बरोबर. चेंडू अन्सार. खूप परत एकदा हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या खाली येतोय आणि टिपलंय. गलती नहीं करते आप. नए बल्लेबाज का नाम प्रशांत. प्रशांत आडे आता जागा घेईल धीरजची. डेंजर मैन इन अ डेंजर टी शर्ट. इथून उर्वरित जे चेंडू आहेत चांगली फलंदाजी करावी लागेल किनवटच्या संघाला. थर्डमनच्या दिशेने चेंडू जातोय अतिशय तेज असा आउटफील्ड आणि 4 धावा. जागा बनवली होती तो शॉट खेळण्यासाठी आणि यशस्वी. 4 धावा. याच पद्धतीने खेळावं लागेल किनवटला. सुंदर पद्धतीने प्लेस केलंय स्लिपच्या दिशेने, पण ती गती त्या शॉट मधला देता आली नाही. केवळ 1 धाव. या क्षणी धावसंख्या आहे 55 धावा. हॅलो चेक. परत एकदा क्षेत्ररक्षणामध्ये गफलत. हेलो 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 हेलो. जब तक चला जब तक. हाँ. 5 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 60 धावा. आतापर्यंत 12 ची धावगती किनवट संघ. एजाज वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीच 6वं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर सामना कराल ज्ञानेश्वर. कादरी आए हैं शायद गेंदबाजी के लिए. दूर वाले छोर से कमेंट्री बॉक्स एंड से कादरी गेंद करेंगे लेफ्ट हैंडर बैट्समैन को. काफी अच्छी गेंद मारना चाहते थे, चूके बल्लेबाज. लाउड अपील कॉट बिहाइंड की, लेकिन अंपायर पर इसका कोई प्रभाव नहीं क्योंकि गेंद बल्ले से टकराई ही नहीं. बड़ी तेजी के साथ निकल गई बिना छुए. कादरी अपनी ओवर में अगली बार अपने शिकार की तलाश में.
दूर वाले छोर से कमेंट्री बॉक्स एंड से दौड़ना शुरू किया, अंपायर क्रॉस किया, विकेट पे पहुंचे उनकी ये गेंद। शॉर्ट पिच मारना चाहते थे, बल्ले पर नहीं ले पाए और फिर लाउड अपील कॉर्ड बिहाइंड की, अंपायर ने इनकार किया। बल्लेबाज वाइड की मांग कर रहे हैं, गेंदबाज कॉर्ड बिहाइंड की। बड़ा अजीब गरीब मंजर। कभी कभी शर्ट का बाहरी किनारा भी लगता है। इस बीच अगली गेंद और खूबसूरती के साथ ड्राइव किया, गेंद जा रही है बाउंड्री लाइन की ओर, कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। तंत्रशुद्ध, ज्याला टेक्निकली बॅलन्स्ड शॉट म्हणत, वेल इक्विप्ड शॉट, काफी समझबूझ के साथ लगाया गया चौका। आणि त्यानंतर हा षटकार, बहुत जबरदस्त शॉट। से अनुरोध है कि उधर आई हुई गेंद को जल्दी से जल्दी लौटाएं। रनों की गति काफी तेज हो गई है हेलो विपिन सर। इस बीच कादरी की अगली गेंद और मारना चाहते थे, कहीं गेंद गई कहीं, तब तक के 1 रन बनाने का मौका। इस 1 रन की सहायता से रन संख्या जा पहुंची है 71 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात। अतिशय सुंदर फलंदाजी मागच्या काही षटकामध्ये फलंदाज ज्ञानेश्वर कडून पाहायला मिळते। एक सुंदर फलंदाज ज्ञानेश्वर, एक किनवट प्रीमियर लीग मधून सापडलेला हा हिरा, नागरगोजे वॉरियर्स या चॅम्पियन संघातला डावखुरी हाताचा फलंदाज। आता स्ट्रायकर एंडला त्याच संघातील प्रशांत आडे उर्फ लल्ला स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल। गोलंदाजी मार्कवर आहे एजाज कादरी। अतिशय महत्वाचा सामना आहे दोन्ही संघादरम्यान। नो लुक शॉट, पटका मारलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, जगदंबा कलेक्शन चौका। रंगलाय क्वालिफिकेशन सिनारिओ नॉकआउट सामना। आपण रिप्ले मध्ये पाहू शकता लल्लाने काय फटका मारला होता। 75 धावा धाव पलकावर लागले आहेत। निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। ज्ञानेश्वर स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल। 12 चेंडूचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये। काय चेंडू टाकला पूर्ण रनचा, यू मिस आहे दांडी दांडी दांडी।
8 नंबरच्या जर्सी मध्ये फलंदाज सिद्धू जातोय. या दोन संघामध्ये अतिशय महत्वाचा सामना आहे, परंतु हा सामना असा झाला पाहिजे तुम्ही हारलात तरी चालेल, परंतु जिंकणाऱ्याला स्वतःहून वाटलं पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. त्या प्रकारचा हा सामना खेळला पाहिजे दोन्ही संघांनी. अतिशय महत्वाचा सामना. आता ज्ञानेश्वर बाद झाल्याच्या नंतर सिद्धू बघूया संघासाठी काय योगदान करतो. डावकुऱ्या हाताचा हा गोलंदाज अब्दुल अन्सार. क्षेत्ररक्षण थोडस चाचपळताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव सिद्धूसाठी. ठीक आहे. पुढचा चेंडू सिद्धूसाठी. थोडस लेग स्टंपच्या दिशेने टाकला चेंडू. बराच वेळ टॉपेत लागून हवेमध्ये आणि पुन्हा एक गडी बाद. सिद्धू बॅक टू पवेलियन. विजय पेटकुले. विजय पेटकुले फलंदाजीसाठी जातील. या संघातील एक अनुभवी खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. सामना करतील अब्दुल अन्सारचा. काय गोलंदाजी केली आहे. 2 चेंडूवर 2 विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटशी कोणताही संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे 75 धावा. उद्या ग्रुप डी मधील 24 तारखेला होणारे सामने पुसद, शर्वरी पुसद, अहमदपूर म्हणजे फेमस सीसी, नायगाव आणि सद्गुरू हातगाव या 4 संघादरम्यान होणारे सामने. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहतोय आपण विजय पेटकुलेसाठी. गोलंदाज अब्दुल अन्सारचा 7वं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये एकही धाव खर्च केलेली नाही अद्याप. यावेळेस थोडस दिशाहीन चेंडू पाहायला मिळाले. पंचांचे दोन्ही हात वर करत आम्हाला इशारा आलाय की एका अवंतर धावेची वाढ धाव पलकावर झाली आहे. 76 धावा धाव पलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. मारलाय फटका. क्षेत्ररक्षक खाली आहे त्याच्या आणि बाद. मोठा झटका. डीजे शिवाजी आलाय मैदानावर. बघूया शिवाजी कसा खेळेल. मुंडे सरांची ही टीम थोडस अडचणीत सापडल्यासारखी वाटते. अब्दुल अन्सारची गोलंदाजी मात्र भेदक राहिली या षटकामध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन 7 नंबरच्या जर्सीमध्ये गोलंदाजाचं. पुन्हा एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मिस झालाय, परंतु आमच्या पंचाचा इशारा आहे की लेग बाईटच्या रूपातली ही धाव, 1 धाव पूर्ण केली. आता मात्र कमी चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या मोठी उभा राहावी लागेल किनवट संघाला या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर. आता खेळले तर असं खेळावं लागेल की कॅप्टनला वाटलं पाहिजे मी खेळाडू नाही, वाघ पाळलाय आपल्या टीम मध्ये.
ते काम करावं लागेल शिवाजी जाधव आणि प्रशांत आडेला. पुन्हा लेग स्टंपच्या दिशेने टाकलेला चेंडू. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे आणि पंचाचा इशारा येणं बाकी आहे. 2 धावेला पळाले दोन्ही फलंदाज. पंचाचा इशारा बाईच्या रूपातले धावत का नाही, बॅटच्या आहेत. बॅटचा येज लागून गेला थर्ड मॅनच्या दिशेमध्ये. नॉटआउटचा इशारा आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत ते 79. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडणे बाकी आहे. 6 चेंडू, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही संघांना सांगू इच्छितो की तुमच्यासाठी हा डू ऑर डाय सामना आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव कळवा. अनिस गोलंदाजी मार्कवर. आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल शिवाजी जाधव. त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे. मोठे फटके मारण्याची काबिलियत आहे. पुढचा चेंडू रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मिस झालाय, परंतु बाईच्या रूपात लल्लाने घेतलेली ही धाव. एक बाईच्या रूपात वाढली धाव. धावसंख्या 80 धावावर जाऊन थांबलेली आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. स्लोअर 1 चेंडू टाकला होता. खेळून काढलाय क्षेत्ररक्षक पापे आहे तिथे. तोपर्यंत एक धाव तर पूर्ण केली. दुसरी रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव बाद. शिवाजी जाधव. आता मात्र राजू फलंदाजीसाठी जातोय. राजू या संघात बॉलरची भूमिका निभावतो. याच्यासाठी एक हिंदी मध्ये म्हण आहे ती म्हणावीशी वाटते. खराब मैच भी अच्छा हो सकता है अगर बॉलर के बैट से छक्का आ सकता है. राजू 81 धावा धावफलकावर लागलेले आहेत. बघूया राजू कसा सामना करेल. गोलंदाज अनिसचा बॅटचा येज आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू बाद. आता मात्र शेवटचा विकेट असणार आहे. चेंडू खेळण्याची हे राहिलेले जेवढे काय चेंडू आहेत 3-4 2-3-4 जेवढे काय चेंडू आहेत ते पूर्ण खेळण्याची गरज आहे. त्यासाठी विकास गेलाय मैदानावर. चांगला फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. शेवटचा विकेट आहे. एक धाव पूर्ण केली. धाव संख्या जाऊन पोहोचली 82 धावा 82. पहिल्या काही षटकानंतर सन्मानजनक स्कोर होता किनवट संघाचा, परंतु मागच्या काही षटकामध्ये मात्र
धाव संख्या संत गतीने चालू आहे. शेवटचा विकेट आहे. लल्ला स्ट्रायकरला फलंदाजी केरळ. पुन्हा दूर टाकलाय चेंडू. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न तिथं वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. शेवटचा विकेट आहे आणि या प्रकारची धाव घेणं थोडस सुसाईड म्हणावे लागेल, कारण शेवटचा विकेट मैदानावर किनवट संघाचा. चांगली गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकामध्ये अनिस. धाव संख्या मारलाय, फटका मारलाय आणि चेंडू जातोय सीमा पार. नासुरत देखील ना सूरत देखी ना मूरत देखी, इस बल्लेबाज ने टीम की जरूरत देखी. काय फटका मारलाय. शेवटचा जरी विकेट असला तरी हौसले मात्र गमावलेले नाहीत. पुन्हा एक चांगला चेंडू. शेवटच्या चेंडूवर ही धाव होईल का? धाव झाली. दुसरी धाव होईल का? दुसरी धावेचा प्रयत्न. काय झाले? झालं काय? बाद, गडी बाद, ऑल आउट. जॉन्टी भाऊ, सुनील कदम टीव्ही स्क्रीनवर बघा, हात वर करून आम्हाला इशारा देतात. जॉन्टी भाऊ एक अतिशय गमतीशीर व्यक्तिमत्व, नेहमीच सहकार्य करतात आम्हाला. सुनील कदम, जॉन्टी भाऊ. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय मुंडे सर. झालेले आहेत. पंच आपली जागा घ्यायची. बॉल पाठवून द्या. बॉल पाठवून द्या. वेळ कमी. नए बॉल दे दो वहां थैली में. 90 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. 91 धावाचा पाठलाग करणार आहे तो म्हणजे पूर्ण्याचा संघ. पूर्ण्याच्या संघाकडे भक्कम अशी फलंदाजी आहे, परंतु मला किनवट संघाबद्दल एक मन म्हणावीशी वाटते. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर खुद समंदर भी आएगा. तू थक के ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मंजिल का मजा भी आएगा. किनवट, क्या बात है सचिन भाई. तुमच्याकडे ती ॲबिलिटी आहे, फक्त एक पेशन्स. तुमचे प्लॅन तुम्हाला आखावे लागतील आणि ते एक्झिक्यूट करावे लागतील या सामन्यामध्ये.
चला टीम तयार आहे. फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. थोडस नेट प्रॉब्लेम, इंटरनेट प्रॉब्लेम मुळे थोडस 5 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. थोडस इंटरनेट. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. प्लॅन करावे लागतील आणि त्या प्लॅनला एक्झिक्यूट सुद्धा करावं लागेल. दोन्ही संघासमोर तेच आहे, कारण किनवट संघाची गोलंदाजी पाहता पूर्ण संघाने सुद्धा प्लॅन आखले असतील.
क्रिकेट असो का लाईव्ह, अगोदर प्लॅन करणं कोणत्याही गोष्टीचे ऑप्शन म्हणजे ABCD हे ऑप्शन निर्माण करणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे क्रिकेटमध्ये इन क्रिकेट और ॲज इन लाईफ यू नीड टू हॅव प्लॅन अँड एक्झिक्यूट विथ डिटर्मिनेशन. चला गोलंदाजी मार्कवर राजू पहिले षटक. चला लवकर सामना चालू करायचा आहे. एक्क्याण्णव धावाचा पाठलाग करणार आहे. गोलंदाजी मार्कवर सिद्धू आलाय. स्ट्रायकर एंडला असेल पाप्या. मारलाय, फटका मारलाय, चेंडू जातोय वन बॉल सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन है. छक्का तो अभी बाकी है. आगाज देखा है अब आपने, अंजाम अभी बाकी है. पाप्या पंडित ऑन फायर. पहिल्या चेंडूवर प्रहार. चेंडू सीमा पार. पुढचा चेंडू. पुन्हा एक चांगला चेंडू. यावेळेस षटकामध्ये वापसी पाहायला मिळाली आहे गोलंदाज सिद्धू कडून. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्याच्या नंतर चांगली वापसी म्हणावी लागेल गोलंदाज सिद्धूची. पुन्हा एकदा पाप्या. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रंगतदार सामना होतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्या पाठोपाठ 2 डॉट. 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. वाह, काय गोलंदाजी आहे. सुंदर गोलंदाजी, चांगली वापसी पहिल्या षटकात. मारलाय समोर येऊन. चेंडू हवेमध्ये, उलट्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक जज नाही झालाय. चांगल्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे दरवाजात आलेल्या लक्ष्मीला नाकारल्यासारखं आहे. एक झेल सुटला, संधी मिळाली. जीवनदान पाप्या पंडितला. आता डावखुरे हाताचे फलंदाज शंकर काका. त्यांना साजेची खेळी अद्याप तरी पाहायला मिळाली नाही त्यांच्याकडून. बघूया या सामन्यात. आकुडत्या टप्प्याचा चेंडू, पंचाचे दोन्ही हात समांतर आणि पहिली धाव वाढली अवांतर. चांगला गोलंदाज आहे सिद्धू. आपण मागच्या काही सामन्यामध्ये पाहिले, सुंदर गोलंदाजी करतो. अतिशय महत्वाचा सामना. यावेळेस डब्बे में डब्बा, डब्बे में केक. घुटना टेक और चौकार देख. गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण विकासला. अप्रोच सर एकदा स्कोर सांगून द्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 10 रन. पुढचा चेंडू विकासचा. मला चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नाही पोहोचलेत. जीवनदान. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. आणि तोपर्यंत एक धाव सुद्धा पूर्ण केली. आता स्ट्रायकर एंडला पाठवलंय
शंकर काकाला मॅन इन फॉर्म. 11 धावपलकार लागल्या गेलेत. 91 धावाचा पाठलाग करतोय हा संघ. रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना. आता शंकर काका डावखुरे आताचे फलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव पाहतोय आपण. 18 नंबरच्या जर्सीमध्ये विकास धावतोय. बघूया शंकर काका कसा सामना करतील विकासचा. हुक, शेर की भूख और शंकर काका का हुक जानलेवा होता. शेर की भूख और शंकर काका का हुक बहुत जानलेवा होता है भाई. त्याच प्रत्यय पाहिलंय आपण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विकास तयार काकासाठी. सफल झालाय आणि पुन्हा एकदा जातोय चेंडू सीमा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. वा डीजे, सुंदर गाणे वाजले डीजे. धन्यवाद एस आर डीजे भोकर. काय मधुर संगीत आहे. आपल्या शुभ प्रसंगी अगदी मुबलक दरात उपलब्ध होऊन जाईल हा डीजे. संपर्क साधायचा आहे समालोचन कक्षामध्ये. डीजे कोणाला पाहिजेत असेल तर. या दरम्यान पुढचा चेंडू थोडस दिशाहीन चेंडू म्हणावा लागेल, कारण ज्या प्रकारची फलंदाजी करतोय काका. थोडस प्रेशर दबाव निर्माण केलाय गोलंदाज विकासवर शंकर काकाने. डीजे बद्दल सांगत होतो अतिशय मुबलक दरामध्ये उपलब्ध होईल आमचा रितेश भाऊ साई भाऊंचा हा डीजे. पुढचा चेंडू मारलाय फटका. यावेळेस ज्ञानेश्वर आहे तिथे. आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिले एखादा विकेट सामन्यात कलाटणी देऊ शकतो. या अगोदरच्या सामन्यात किनवट संघाची अशीच परिस्थिती होती. बालाजी बाद झाल्याच्या नंतर थोडस दयनीय अवस्थेत संघ सापडला होता पहिल्या सामन्यामध्ये. तसंच काहीतरी इथेही चित्र होऊ शकते, परंतु पाप्या स्ट्रायकरला फटका खेळलाय प्रशांत त्याच्या खाली आणि झेलबाद. दाबला खटका आणि बसला झटका. कळवा मुद्दस्सीर मुद्दू आता स्ट्रायकर एंडला असेल. आता सांगितलं होतं विकेटची गोष्ट. एखादा विकेट पडल्याच्या नंतर थोडस चित्र बदलते असं म्हणतात, परंतु बघूया आपण काम करायचंय, फक्त जागेवर बसून सामना बघायचंय. संघ आपसात लढतायत. खास प्रेक्षकांसाठी हे सामने आयोजित केलेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी संदीप पाटील मित्र मंडळ आयोजित हे सामने.
इकडे दुसऱ्यासाठी क्रिकेट लावला आणि स्वतः तिकडे क्रिकेट खेळाले. पुढचा चेंडू, तेच तर्रार चेंडू. डाव घेण्याचा प्रयत्न, धीरजचं चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फरकावर लागले आहेत अप्रोचर. किती धावा? 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बापरे, अर्ध्याला कळालं ना, अर्ध्याच्या डोक्यावरून गेले. रन संख्या है 25. 25 विकेट खोने के बाद 25. चला टीम मीटिंग नको. नदीम सर नाही आहेत का पंच? पंच म्हणले की मला नदीम सरचंच नाव आठवलंय आजकाल. पंचाचं जेव्हा जेव्हा नाव निघल तेव्हा महाराष्ट्रामध्ये सोन्याबाबू भोसले 1 नंबरला आणि नदीम सर 2 नंबरला आणि सुनील पाटील कदम जॉन्टीबाई 3 नंबरला ह्या आघाडीचे नाव आहेत. या टुर्नामेंटच्या नंतर खरंच त्यांना नक्की दुसरे कॉल येतील अशी अपेक्षा करतो. परंतु नदीम सरला वेळ भेटेल का नाही त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. उंबरखेडकडे सामने असतील तर नक्की जातील ते. नाही तिकडे जावंच लागते, जायना गेल्यानं माहित आहे. असो, कॅमेरामॅन थोडस झूम करा नदीम सरच्या चेहऱ्यावर कशी स्माइल, गोड स्माइल येते. स्क्वेअर लेगला जो कॅमेरा आहे थोडस समालोचन कक्षाकडे फिरवायचा आहे. नदीम सर आहे बघा, आपण पाहू शकता ते आहेत नदीम सर, या टुर्नामेंटचे सर्वात महत्वाचे पर्सन. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सिद्धू आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे शंकर काका. सिद्धू तेच तर्रार गोलंदाज आहेत. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर लागले आहेत. MCG म्हणजे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड सारखे मैदानात चिमण्या कबूतर आत आलेले आहेत. काय सामना होतोय. तेच तर्रार गोलंदाज, थोडासा दूर टाकलेला चेंडू, फलंदाजाला दूर टाकलेला चेंडू अधिकच दूर केलाय. पंचाचे दोन्ही हात वर, आणखी एक एक्स्ट्रा धाव. 26 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 षटकानंतर 27 धावा होत्या किनवट संघाच्या. आता यांच्या पण 27 झाल्यात. ते भरती करून दिली इथं सिद्धूने. 27 बरोबर इक्वेशन आहे. यांचा सुद्धा 1 विकेट होता. पुढचा चेंडू, हा लपड्याचा चेंडू आहे. काय आता पंच डिसाइड करतील. वाईट नाही नोपन काय की आता पंचच सांगतील आम्हाला. आ 26, चला 26. 25च्या नंतर वाईट एक 26. तर पंच डिसाइड करतील काय ते. हा उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट, म्हणजे आउट होणार नाही फलंदाज. हा फुकट का चंदन घसरे नंदन, फुकट. पंचांशी वाद घालायचा नाहीये, माफ करा. तिसऱ्या अंपायर कडे, थर्ड अंपायरला नदीम सर चेक करायचंय. तिसऱ्या अंपायरला रेफर केलंय, तिसऱ्या अंपायरला रेफर केलंय पंचांनी. धावसंख्या स्थिरावलेली आहे 26 वर. पंचाचा इशारा येणं बाकी आहे आणि पंचाचा इशारा आलाय. नो बॉल नो बॉल है जी यार. आहे नो बॉल डिसाइड केलाय पंचांनी. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. सुंदर काम करतायत आमचे डीजे मालक साई रितेश. सिद्धू तेच तर्रार गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षण बदलू शकता का हे पंच डिसाइड करतील. बदलू शकत नाहीत या चेंडूवर.
तेच तर गोलंदाज सिद्धू स्ट्रायकर एंडला फ्री हिटला काका शंकर मारलाय रिवर्स फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे आपल्याला फ्री हिटच्या चेंडूवर निर्धाव चेंडू खूप क्वचितच पाहायला मिळतो आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय तिथे धावसंख्या 26 धावावर थांबलेली आहे चांगला चेंडू सिद्धूचा तेच तर गोलंदाज सिद्धू गोलंदाजी मार्कवर काकासाठी फुल टॉस भावा एक मन म्हणावीशी वाटते गाई समोर प्रमाणे गाई समोर घास वाघा समोर मांस आणि शंकर काका समोर फुल टॉस नाही बिलकुल नाही षटकार खेचलाय शंकर काकाने काय फलंदाजी करतोय शंकर काका सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन एक अनुभवी खेळाडू शंकर काकाच्या वयावर नका जाऊ लय मारते भाऊ तगडा बल्लेबाज शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु वापसी म्हणावी लागेल तिथे सिद्धूची निर्धाव चेंडू चला प्रोत्साहन वाढवतायत किनवट संघाचे अतिरिक्त खेळाडू गोलंदाजाचं गरज असते गोलंदाजांना त्या प्रकारची अगदी त्याच प्रकारचं काम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजापासून दूर टाकला रिस्की धाव जर चेंडू हातामध्ये आला असता राहुलच्या चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु नाही आलाय अगर मगर की बातें अगर मेरी चाची को मुचे होती तो मैं उसे चाचा कहता ते वेगळ्या गोष्टी आहेत अगर मगर डगर पुन्हा एकदा सिद्धू धावतोय फटका मारलाय डीजे को बेस पसंद है विराट को चेस पसंद है और इस बल्लेबाज पसंद है और इस बल्लेबाज को इस गेंदबाज की बेस पसंद है काय षटकार चला सामना रंगतदार होईल मी अजूनही सांगतो बापरे बंदुकीतून निघाल्या गोळीसारखा चेंडू बंदुकीतली निघाली गोळी छातीवर घेतली तिथे लल्लाने अडवले आणि एकच धाव षटकाची समाप्ती अप्रोच सर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 40 रन है 40 माफ करा सर पुढचं समालोचन अप्रोच सर 1 विकेट खोने के बाद रन संख्या है 40 रन जीत के लिए कितने रनों की आवश्यकता है हाँ 49 रनों की जरूरत जीत के लिए 49 रनों की जरूरत हो 40 रन संख्या है 89 के लिए विन है "49 runs are required to win the game." 49 are required ना सर 91 धावाला विन आहे तर 91 40 झाल्या 51 काढायचे असतील चेक करा एकदा
राजू गोलंदाजी मार्कवर, डावखोरे हाताचे फलंदाज शंकर काकासाठी. लोअर फुलटा चेंडू होता तिथे. धीरज बढ़ती हुई 41 रन, 1 विकेट खोने के बाद. खूप खूप तापावं लागेल, खूप मेहनत करावी लागेल या सामन्यामध्ये. जर किनवट संघाला जिंकायचं असेल तर मेहनत करावी लागेल. खूप खूप तापावं लागेल भाऊ, खूप मेहनत करावी लागेल किनवट संघाला जिंकण्यासाठी. कारण फॉर्म मध्ये शंकर काका फलंदाजी करतात. मी क्रिकेटमध्ये सांगू इच्छितो की क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम, अनिश्चिततेचा खेळ आहे. मुद्दासिर स्ट्रायकर यांना, राजू गोलंदाज, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. हा ये बघा विजय पेटकुले. सोन्याला जर आगीत तापवलं तरच कळते की सोनं सुद्धा आहे का नाही. ते आगीत तापवलं जाते, किनवटला या ज्वालामुखीमध्ये तापवलं जाते. बघूया किनवटचा संघ सोन्यासारखा उभारतो का. राजू गोलंदाजी मार्कवर आहे. विपिन सरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी टप्प्यावर गोलंदाजी करतो हा गोलंदाज. मुद्दासिर, चांगला चेंडू, चांगला चेंडू, चांगली वापसी. मी सांगतोय सामना रंगतदार होईल, नक्कीच होईल. बघा प्रोत्साहन, अतिरिक्त खेळाडू कसं प्रोत्साहन वाढवत आहेत. गरज असते, गरज असते, नक्कीच गरज असते. कारण हौसला अफजाई करणं क्रिकेट खेळामध्ये खूप महत्वाचं आहे. 41 रन, 1 विकेट खोने के बाद. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राजूकडून पाहायला मिळते. पुन्हा एक चांगला चेंडू. भाई नक्कीच सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. शंकर काकाला आपसामध्ये बोलण्याची गरज आहे. शंकर काका सुद्धा हौसला अफजाई करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. भाऊ खरंच सामना होतोय, रंगतदार सामना होतोय. मारलाय मुद्दासिरने. मुद्दासिरला कमजोर समजू नका. खेळ असो का आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा. एक खनखनीत प्रहार, चेंडू सीमा पार, गगनचुंबी षटकार. इस छक्के की सहायता से रन संख्या बढ़ती हुई 47 रन. निर्मळ खेळ, मैदानाच्या आतमध्ये एकदम ट्रान्सपरंट, पारदर्शक खेळ चालू आहे. तीन चेंडू डॉट आलेत. 4 चेंडूवर 6 धावा म्हणजे एवढं काही मोठं नाहीये, परंतु पुढचे 2 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत राजूचे. चांगला चेंडू, चांगला चेंडू, चांगला फटका तिथे. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली. 1च धाव असणार आहे आणि 1च धाव. ओव्हर समाप्त. चला षटकाची समाप्ती झाली. 48 रन, 48 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 91 धावाचा पाठलाग करतोय पूर्ण हा संघ. थोडस प्लान, थोडीशी रणनीती आखली जाते मैदानाच्या आतमध्ये. वेळ नका घेऊ विजय सर. इक्वेशन हाती आलंय. 91 धावाचा पाठलाग करतोय.
गोलंदाजी मार्कवर किनवट संघाकडून एक नवीनतम गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. अद्याप या गोलंदाजाने या आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी केली नाही. तो गोलंदाज शिवाजी जाधव एक चांगले गोलंदाज आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण त्यांना पाहतोय. बॉलर्स नेम शिवाजी. शिवाजी आए हैं गेंदबाजी के लिए दूर छोर से. .48 फॉर 1 विकेट. शिवाजी की अगली गेंद शॉर्ट पिच और उछाल के मारा है. खिलाड़ी मौजूद है, एक ही रन मिलेगा. आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता, परंतु पडल्याच्या नंतर उसळी घेणारा चेंडू होता. स्लोअर वन चेंडू शिवाजी जाधव यांच्याकडून पाहायला मिळाला. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. आता शंकर काका स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील. रंगतदार आहे या दोघांमधला हा सामना, कारण शिवाजी एक नवीनतम गोलंदाज आणि शंकर काकाने या गोलंदाजाला या अगोदर कधी हाताळलेलं नाहीये. त्यामुळं रंगत कायम असणार आहे. बघूया कोणत्या लेंथची गोलंदाजी करतो हा गोलंदाज. 1 नंबरच्या जर्सी मध्ये शिवाजी शंकर साठी. शंकर काका माफ करा एकेरी नाव घेतोय, परंतु क्रिकेट खेळामध्ये चालते. टप्प्यावर चेंडू. बापरे. आम्हाला टप्पा दिला की आम्ही टप्प्यात कार्यक्रम करतो. नक्की शंकर काका ऑन फायर. आखुडत्या टप्प्याचा चेंडू आणि षटकार. डीजे जे भरपूर आहे की नोट संघाची. आणि शिवाजी जाधवला जे आखुडत्या टप्प्याचे चेंडू टाकतात. एक मराठीमध्ये म्हण आहे, जखम झाली मांडीला आणि मलम लावला शेंडीला. बघू वापसी करतील का गोलंदाज शिवाजी जाधव. थांबलेत थांबलेत. धावत्या स्पीडच्या कारने हँडब्रेक मारलाय. शंकर काका वेळ घेतायत. संयम नाही. एक संधी होती का प्रश्नचिन्ह आहे. बॅटचा येज लागला होता का. शंकर काकाच्या हावभावावरून वाटतंय संधी मिळाली. मारलाय. काय फटकाय भावा. षटकार. जगदंबा कलेक्शन षटकार. डीजे कोरगावला गेलाय. बापरे. इस छक्के की सहायता से रन संख्या है 61 रन. 61. म्हणजे 30 धावांची गरज असणार आहे असं काहीतरी इक्वेशन आहे. नाही शंकर काकाचे आत्ताच सांगत नाही ते कोड कायम आहे. उगा नजर बिजर लागायची. असू द्या, गमतीचा विषय आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा धावतोय बालाजी. शिवाजी मारलाय. फटका मारलाय. 2 घेतही नाही 2 होतही नाही त्याच्यानं. एकच धाव. 62. सॉरी शंकर काका, गमतीचा विषय आहे, मनावर लागून घेऊ नका. ओके.
या षटकामध्ये मात्र हाणामारी पाहायला मिळाली. आमच्या आयान शेखचा रेकॉर्ड मोडला की काय असं चित्र आहे, कारण लॉंगेस्ट षटकार. 62. ओके, शपलोन फटका खेळ, चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाडे. हे भोळ्या शंकरा, भोळा शंकर नाही बापू, ते रटे द्यालाय शंकर काका आहे. हाणामारी चालू आहे. 68. चला पुन्हा एकदा मैदानामध्ये प्लान. स्कोर सांगा अप्रोच सर, एकदा स्कोर सांगा बरं. 68 रन. 68. 68 धावा धावपलकार लागल्या गेल्यात. 91 धावाचा पाठलाग करतोय संघ. जखमी शेर आहे काका, म्हणजे जखमी शेर. पहिल्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिले या भोकरच्या मैदानावर या फलंदाजाने शतक मारलं होतं आणि ज्या प्रकारची फलंदाजी केली होती, स्टंपाला गोल फिरून फलंदाजी केली होती या फलंदाजाने, शंकर काकाने. मला जिथपर्यंत माहिती आहे, संदीप पाटील, विपिन सर यांच्यासारख्यांना माहिती असेल काय फलंदाजी केली होती. अगदी तसंच काहीतरी चित्र. गोलंदाजी मार्कवर राजू, ज्याने मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, राजूवर एक विश्वास दर्शवलाय. कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकते, काहीही होऊ शकते. सामना अजून संपलेला नाहीये, पिक्चर अभी बाकी आहे. इनसाइड आउट फटकाय, एकच धाव. दुसरी धाव मी म्हणत नाही, तुम्हाला माहित आहे ते घेतही नाहीत. एकच धाव. राजू मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आता मुद्दसीर असेल स्ट्रायकर एंडला. 69 इज स्कोर. हा, 69 धावा आमचे कॉमेंटेटर सांगतायत अप्रोच सर. 69 धावा धावपलकावर लागले गेलेत. 91 धावाचा पाठलाग आहे. राजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुलटास चेंडू, क्षेत्ररक्षक आहे आणि काय, हे बघा, मोळे आणि कांदे पोहे. झेल सुटला, मोकळा श्वास फलंदाजाला. संधी, सुवर्ण संधी आहे. चला बॉल दाखवा म्हणे. हे बघा, बॉल बघालेत. झेल सुटला, त्याच्यात मोठेपणा करायचा नाही. डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला, हे असं काम झालंय. चल द्या. चांगला फटका, शंकर काका इन्फॉर्म आहेत. चांगला फटका मारलाय, लल्ला आहे तिथे. एकच धाव. तिकडे पाहतोय पुरण्याच्या डगआउट मधून हात वाऱ्यामध्ये इशारा देत शंकर काका, हा तुम्ही थांबा, विकेट नको. म्हणजे विकेट किती महत्वाचा आहे हे सांगत आहेत पुरण्याच्या डगआउट मधून त्यांचे अतिरिक्त खेळाडू. हा, राजू मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. नाही खरंच एवढी फटकेबाजी चालू आहे आणि त्यामध्ये राजूची या प्रकारची गोलंदाजी आहे. म्हणजे असं म्हणायचंय, रात जितनी अंधेरी होगी सितारा उतना ही चमकेगा. तो म्हणजे हा राजू. वा रे. इकडे एका बारी त्या हिमायतनगरच्या संघाची आठवण येते मला. सचिन जाधव नावाच्या खेळाडूनं काय गोलंदाजी केली होती. एकीकडे मार चालू होता, मारलाय, फटका मारलाय, डोक्यावर येतो काय बापू.
षटकार. पडायचं नाव नाहीये. विकेट साठी शोधतायत. चांगला चेंडू पुन्हा एकदा खेळलाय. ही एक धाव पूर्ण केली. ये विकेट पडत नाहीये. त्याच्याहून एक आठवतंय, हवा के बिना जी नहीं सकते, पैर के बिना चल नहीं सकते. अब मैच का ये हाल है मेरे यारों कि यॉर्कर के बिना विकेट नहीं ले सकते. आता यॉर्कर टाकावे लागतील. गोलंदाजाला यॉर्कर टाकावे लागतील. 78 78 धावा धाव फलकावर लागल्यात. ओव्हर किती झाल्यात सर? 12 गेंदे बाकी आहे. हा, अजूनही रंगत कायम आहे. एवढे हाणामारीचा खेळ चालू असला तरी रंगत मात्र अजून कायम आहे. म्हणजे 12 चेंडू मध्ये किती? 13 रन 13 जरूरत. 12 13 12 13 12 13 12 13 12 13. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर डावकुरे आताचे गोलंदाज. मुदस्सीर स्ट्रायकर यांना फलंदाजी करतील. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळते. बारा चेंडू 13 धावा. एवढ्या हाणामारीत सुद्धा या प्रकारचा सामना. ज्ञानेश्वर चांगला चेंडू. ज्ञानेश्वरचा मात्र चांगला चेंडू. चांगली वापसी. 11-12 11-12. आता डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजाला फेस करतील डावकुऱ्या हाताचे फलंदाज शंकर काका. मारलाय फटका. क्षेत्ररक्षक रंगत आहे आणि झेल. पराभवाची भीती कधी बाळगू नका. एक मोठ्या संघासमोरचा विजय तुमचे बाकीचे सर्व पराभव पुसून टाकतो. हा विजय तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. खूप महत्वाचा विजय असणार आहे. 10 गेंदों में 12 रनों की आवश्यकता. हा, पराभवाची भीती बाळगायची नाहीये. कारण तुम्ही आतापर्यंत किती सामने हारलेत, किती जिंकलेत हे मायने नाही राखणार. कारण जर या सामन्यामध्ये जर विजय तुम्ही निश्चित केला तर मागचे सर्व पराभव तुमचे पुसले जातील. ज्ञानेश्वर एजाज आए हैं. ज्ञानेश्वर चांगली गोलंदाजी करतोय. रंगत कायम आहे. रंगत मात्र कायम आहे. आमचे नदीम सर पंच नसताना सुद्धा सामना रंगतदार अवस्थेत आहे. 9 में 11. काहीतरी वेगळेच आहे. प्रेक्षक जागेवर उभे आहेत. सामना रंगतदार अवस्थेत सापडलाय. नौ गेंदों में 11 रनों की आवश्यकता. मारलाय फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि बाद. भाई 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 पैसा वसूल. एक गोष्ट सांगावी वाटते विपिन सर की ज्ञानेश्वरचं मागच्या सामन्यामधलं 7वं षटक वेगळं होतं आणि या सामन्यातलं 7वं षटक बघा कसं आहे. 8 गेंदों में म्हणजे क्रिकेट हा 11 रनों की खेळ आवश्यकता. भयानक आहे भाऊ. भयानक खेळ आहे. रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा रंग बदलतोय हा सामना.
काय सामना होतोय, काय सामना होतोय. नवीन फलंदाजाचं नाव सांगा. आ अक्रम. अक्रम आलाय. ज्ञानेश्वर गोलंदाज आहे. काय चेंडू आहे, काय चेंडू आहे भाऊ. 7 गेंदों सुंदर में 11 गोलंदाजीचं रनों की प्रदर्शन ज्ञानेश्वर. 7 गेंदों में 11 रनों की आवश्यकता. अंतिम गेंद 7 होगी चेंडू 11 धावा. नागोरगोजे वॉरियर्स या संघातला महत्वाचा खेळाडू ज्ञानेश्वर अक्रमला गोलंदाजी करेल. पुन्हा एक चांगला. भाई रे भाई, काय गोलंदाजी आहे. ओवर समाप्त. 6 गेंदों में 11 रनों की आवश्यकता. हा सामना झाला पैसा वसूल. आमचे पारणे फेडले, पारणे फिटले. पैसा वसूल प्रेक्षकांचा. ज्या आशेने आले होते प्रेक्षक, अगदी तसाच सामना. प्रेक्षक जागेवर उभे आहेत. 6 मध्ये 11. आमचे बघा पॉपकॉर्नचे मालक बघा गाड्यावर उभे राहिलेत. ते लाइट अपील हो सकती बंडू है. मोरे बघा खेल डिले गाडा सोडून गाड्यावर वर जाऊन उभे राहिलेत मॅच पाहण्यासाठी. अंपायर से अनुरोध है खेल डिले मत करें. 6 मध्ये 11. 6 में 11 की आवश्यकता. धंदा थोडासा 5-10 मिनिटं बाजूला ठेवलाय आणि गाड्याच्या वर चढून सामना पाहतात. ओके बघा ते कॅमेरावर थोडंसं तिकडे झूम करा. पॉपकॉर्न स्क्वेअर लेगला जे कॅमेरा आहे थोडंसं तिकडे झूम करा, कारण बंडू मोरे बघा ते वर जाऊन उभे आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकास एजाज कादरी मागच्या सामन्याचा हिरो आहे. 6 चेंडू 11 धावा. सामना रंगतदार आहे. वारे पैसा वसूल हा सामना. खचाखच भरलेलं मैदान. दिवसेंदिवस असंच भरणार आहे. आमच्या इल्ला भाईने सुद्धा हजेरी लावली मॅच पाहण्यासाठी वेळातला वेळ काढून. धन्यवाद. खूप बिझी शेड्यूल असताना. पहिला चेंडू फटका मारलाय लल्ला. बाउंड्री लाईनवर उभं राहू नका भाऊ. ओ भाऊ थोडं मागे. हा मागे, आणखी मागे, आणखी मागे. 5 चेंडू 5. आणि इथे सामना संपला. एजाज कादरी. संपलेली नाहीये. यायचंय पुढच्या वर्षी. घोषणा करतो आजचा दिवस संपला.